पुढचे 7 महिने तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार आहेत? जून ते डिसेंबर 2026 हा काळ बहुतांश राशींसाठी स्थिरता देणारा, मोठे निर्णय घेण्यास योग्य राहणारा, करिअर बदलासाठी असू शकतो. तर काहींना नातेसंबंधांमध्ये नवा अध्याय अनुभवायला मिळू शकतो. नमस्कार मित्रांनो, हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाचे 5 महिने सरले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष ग्रह संक्रमणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत खास मानले होते. या वर्षात होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमणाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळणार आहे. या काळात शनीचा प्रभाव संयम शिकवेल. गुरूच्या राशी बदलामुळे आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्यात नवे टप्पे सुरू होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे धनलाभ, नोकरीत आणि करिअरमध्ये कोणाला यश मिळणार हे आपण आज पाहूया. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव सर्वच 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येणार. काहींना संयमाची परीक्षा द्यावी लागेल, तर काहींच्या मेहनतीला अखेरीस फळ मिळण्याची वेळ येईल. तुमचा काही प्लॅन असेल, काही महत्त्वाचं ठरवायचं असेल, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की निर्णय घ्यावेत की टाळावेत. पैसा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब आणि भाग्याची साथ कोणाला मिळणार? चला जाणून घेऊया 12 राशींचे जून ते डिसेंबर 2026चे राशी भविष्य. पहिली आहे मेष राशी. जूननंतर करिअरमध्ये गती वाढू शकते. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदबदलाचे संकेत मिळतील. जुलै-ऑगस्टमध्ये खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक. सप्टेंबरनंतर अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद ठेवा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये प्रवास आणि नवीन ओळखी लाभदायक ठरतील. तुम्हाला या काळात प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा वाचायची आहे. यामुळे तुमचं धाडस वाढेल आणि मनाला शांती मिळेल. दुसरी राशी वृषभ राशी. हा काळ आर्थिक स्थिरता देणारा ठरू शकतो. घर, जमीन किंवा वाहनासंबंधी निर्णय होण्याची शक्यता. करिअरमध्ये हळूहळू मजबूत प्रगती दिसेल. ऑक्टोबरनंतर उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात, त्यामुळे येणाऱ्या संधीचं सोनं करा. तुम्हाला या काळात शुक्रवारी गरजूंना पांढऱ्या वस्तूंचे दान करायचे आहे. यानंतर आहे मिथुन राशी. हा काळ मिथुन राशीसाठी बदल घडवणारा आहे. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी मिळतील. करिअरमध्ये मोठा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात नवीन काम किंवा व्यवसाय विस्ताराचे योग आहेत. तसा मनसुबा असेल तर निर्णय घेण्यात विलंब करू नका. तुम्हाला या काळात बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. यानंतर आहे कर्क राशी. जून ते सप्टेंबर हा काळ तुमच्यासाठी मानसिक तणाव घेऊन येऊ शकतो, पण त्यातूनच तुम्हाला अनुभव आणि शिकवण मिळेल. ऑक्टोबरनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत संयम आणि योग्य नियोजन फायदेशीर ठरेल. कसोटीच्या काळात परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे जायचं असतं. सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा, त्यामुळे मन शांत होईल. हा उपाय नक्की करा. यानंतर आहे सिंह राशी. प्रसिद्धी, करिअर वाढ आणि नवीन संधीचा काळ ठरू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारी लाभदायक ठरू शकते. नोव्हेंबरमध्ये धनलाभाचे संकेत आहेत, पण आर्थिक नियोजन लक्षात असावे. उधळपट्टी नसावी. रोज सकाळी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. याचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल. यानंतरची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीने या काळात संयम आणि सातत्य ठेवणाऱ्यांसाठी कसोटीचा आहे. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. ऑक्टोबरनंतर आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका, कारण आजच्या छोट्या तक्रारी उद्या मोठ्या आजारांना निमंत्रण देतात. वेळीच काळजी घ्या आणि लक्ष द्या. या काळात तुम्हाला प्रत्येक बुधवारी गणपतीची प्रार्थना करायची आहे. यानंतरची राशी आहे तुळ राशी. तुळ राशीसाठी जूननंतर भाग्याची साथ वाढताना दिसेल. शिक्षण, परदेश किंवा नवीन कौशल्यांशी संबंधित संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन करार लाभदायक ठरू शकतो, त्यामुळे निर्णय घेऊ शकता. तुम्हाला या काळात दर शुक्रवारी देवीची उपासना करायची आहे, त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. यानंतरची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी हा काळ आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवू शकतो. आर्थिक चढउतार असले तरी दीर्घकाळात फायदा होईल. नवीन जबाबदाऱ्या वाढतील आणि अनुभव समृद्ध करतील. नव्याचा स्वीकार आनंदाने करा आणि पुढे जा. या काळात तुम्हाला दर मंगळवारी लाल फुलांचे दान करायचे आहे. तुम्ही गणू बाप्पाला चढवू शकता. यानंतरची राशी धनु राशी. जून ते ऑक्टोबर हा काळ विशेष प्रगतीचा आहे.
करिअरमध्ये नवीन संधी, बढती, व्यवसाय वाढ दिसू शकते. नातेसंबंधामध्येही सकारात्मक बदल होतील. हीच नाती तुम्हाला जपून ठेवायची आहेत. या काळात तुम्हाला गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करायचे आहे. यानंतर आहे मकर राशी. मकर राशीला मेहनतीचे परिणाम मिळवून देणारा काळ आहे. आर्थिक बाबतीत मोठी जोखीम घेऊ नका. सप्टेंबरनंतर अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत. इथून पुढे पैसे उधार देणे टाळा. या काळात तुम्हाला शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करायचे आहे. यानंतर कुंभ राशी. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात नवीन बदल दिसू शकतात. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. तंत्रज्ञान किंवा नवीन कल्पनांमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पनांना वाव जिथे मिळेल तिथे विस्तार करा, ज्यामुळे भविष्यात संधी वाढतील. या काळात तुम्हाला शनिवारी गरजूंना अन्नदान करायचे आहे. शेवटची राशी मीन राशी. हा काळ मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा ठरू शकतो. करिअरमध्ये स्थिरता मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे. वर्षाअखेरीस नवीन सुरुवातीचे संकेत मिळतील. त्यामुळे तुमचे प्लॅन्स तयार ठेवा आणि जोमाने सुरुवात करायसाठी. या काळात तुम्हाला प्रत्येक गुरुवारी विष्णूची उपासना करायची आहे. तर मित्रांनो, ग्रहांची साथ महत्त्वाची असली तरी आपल्या मेहनतीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. हे राशी भविष्य केवळ एक मार्गदर्शन म्हणून पाहावे. सकारात्मक विचार, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे कोणताही काळ तुमच्यासाठी शुभ ठरतो. तुमची रास कोणती आहे आणि पुढील 7 महिन्यात तुम्हाला कोणती इच्छा पूर्ण व्हावी असे वाटते ते कमेंटमध्ये सांगा. देव तुमच्या सर्व शुभ इच्छा पूर्ण करो. अशाच राशी भविष्य, ज्योतिष आणि प्रेरणादायी माहितीसाठी चॅनेलला भेट देत राहा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश नांदो हीच शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.